नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 ची तर एक नवीन अपडेट आलेली आहे बघा। मैदानी चाचणीबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे। कधी तुमची मैदानी चाचणी होणार आहे मित्रांनो, आणि मैदानी चाचणीसाठी लागणारे जे बंदोबस्त इथं मागवण्यात आलेले, कोणत्या जिल्ह्याचे इथं बंदोबस्त मागवण्यात आलेले पोलीस भरतीसाठी, मैदानी चाचणीसाठी, आणि त्या जिल्ह्याची कधीपासून इथं पोलीस भरतीची जी मैदानी चाचणी मित्रांनो सुरू होणार आहे, आणि बाकीच्या जिल्ह्यांची कधीपासून होणार आहे बघा। आपल्याकडे अशा प्रकारचं एक पत्र आलेले आहे, आणि बघा आता पेपरमध्ये अशा प्रकारचे एक कात्रण पण आलेले, त्यानुसार कधी तुमची इथं पोलीस भरतीची इथं मैदानी चाचणी इथं सर्व जिल्ह्यांची किंवा पहिले कोणकोणत्या जिल्ह्यांची स्टार्ट होणार आहे किंवा कधी होणार आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या। नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी। चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचं एक इथं परिपत्र इथं जारी झालेलं आहे बघा। आता हे परिपत्र काय म्हणते ते पण आपण एकदा बघून घेऊया बघा। अशा प्रकारचं इथं परिपत्रक आलेले बघा, बघू शकता तुम्ही। आता बघा मित्रांनो, हे कुठून आलेले मित्रांनो बघा, हे संदेश पाठविणार कोण आहे मित्रांनो बघा, पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार बघा। आता हे हा जो पत्र मित्रांनो, हा इथं पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार इथून पाठवण्यात आलेले, आणि कोणांना पाठवण्यात आलेले मित्रांनो बघा, जसं की बघा पोलीस आयुक्त मीरा भाईंदर इथं मित्रांनो बघा, ह्या आयुक्ताच्या अंडर येणाऱ्या जेवढे पण इथं बघा सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, सर्व शाखा प्रभारी अधिकारी, म्हणजे मित्रांनो इथं बघा पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार इथून ह्या आयुक्तालयामधून एक त्याच्या अंडर येणाऱ्या जेवढे पण ठाणे आहे, जेवढे पण पोलीस स्टेशन आहे, जेवढे पण इथं प्रभारी अधिकारी आहे, त्यांना सर्वांना एक पत्र पाठवण्यात आलेले मित्रांनो। त्या पत्रामध्ये काय म्हटलं आलेले ते पण आपण बघूया बघा। आणि मित्रांनो, हे जे पत्र आहे मित्रांनो, हे 10/12/2025 च्या रोजी इथं पाठवण्यात आलेले, म्हणजे कालचं हे परिपत्र आहे, काल हा परिपत्र इथं पाठवण्यात आलेले। याच्यामध्ये काय म्हटलेले मित्रांनो ते पण बघा, आपण तेच जाणून घेऊया बघा। तर याच्यामध्ये अशा प्रकारची इथं माहिती दिलेली बघू शकता तुम्ही, जर तुम्हाला दिसत असेल तर बघा मित्रांनो। याच्यामध्ये म्हटलेले बघा, मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-25 ही सुरू होणार आहे बघा, सुरू होणार आहे मित्रांनो। म्हणजे ही पोलीस भरतीची मैदानी चाचणी तर लवकरच सुरू होणार आहे। पुढे बघा, त्या अनुषंगाने सदर पोलीस शिपाई भरती बंदोबस्ताकरिता खालील प्रमाणे मनुष्यबळाची आवश्यकता आहे। म्हणजेच मित्रांनो, ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी जेवढे पण मनुष्यबळ म्हणजे जेवढे पण अधिकारी इथं बंदोबस्ताला लागणार आहे, त्यांची इथं तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे की किती लागणार आहे, त्याच्याबद्दल इथं माहिती सांगितलेली आहे। आणि तरी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व शाखा प्रभारी अधिकारी यांनी दिनांक 11/12/2025 रोजी 11 वाजेपर्यंत खालील तक्त्यामध्ये नमूद प्रमाणे आपल्या आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नावे मोबाईल क्रमांकासह पोलीस भरती बंदोबस्ताकरिता इकडील कार्यालयात सादर करावे बघा। आता याच्यामध्ये म्हणण्यात असं आलेलं मित्रांनो की मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामध्ये जी भरती प्रक्रिया जी सुरू होणार आहे, त्यासाठी इथं बंदोबस्तासाठी इथं पोलीस शिपाई लागणार आहे, किंवा मग पोलीस अंमलदार किंवा पोलीस उपनिरीक्षक एवढे इथं जे पण पदे मित्रांनो, किंवा मग जे पण इथं अधिकारी आहेत ते इथं लागणार आहे मित्रांनो बंदोबस्तासाठी। तर त्यासाठी कोणत्या शाखेमधून किती इथं पोलीस म्हणजे जे उपनिरीक्षक आहे ते मागविण्यात येणार आहे, त्याचे पण इथं तक्ता दिलेले आहे बघा। जसं की बघा, आता याच मीरा भाईंदर वसई विरार याच आयुक्ताच्या अंतर्गत इथं एक नवघर एक पोलीस स्टेशन, इथं मीरा रोड एक नावाचं एक पोलीस स्टेशन आहे मित्रांनो। तर याच्यामधून इथं पोलीस उपनिरीक्षक 2 मागविण्यात येणार आहे, आणि इथं अंमलदार इथं 15 बोलवण्यात येणार आहे मित्रांनो भरती प्रक्रियेसाठी बघा। अशा प्रकारे विविध इथं स्टेशनांची इथं माहिती दिलेली आहे, जसं की भाईंदरची दिलेली आहे मित्रांनो बघा। भाईंदर मधून इथं पोलीस उपनिरीक्षक इथं 2 मागविण्यात येणार आहे, आणि 20 इथं अंमलदार इथं लागणार आहे हे पोलीस बंदोबस्तासाठी किंवा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी। अशा प्रकारे ही माहिती आता आपण बघा, अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला समजली असेल। म्हणजे सर्व इथं एक जे बाकीचे पण जिल्हे त्यांचे इथं बंदोबस्तासाठी त्यांच्या इथं पोलीस स्टेशनला इथं जे अधिकारी लागणार आहे मित्रांनो बंदोबस्तासाठी, त्यांच्याकरिता हे पत्र पाठवत आहे मित्रांनो। पण आता आपल्याला सध्या फक्त आपल्याला मीरा भाईंदरचं भेटलेलं आहे। आणि पुढे बघा, आता ह्याची पोलीस भरती म्हणजे जी मैदानी चाचणी आहे मित्रांनो ती कधी सुरू होणार आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया। त्याच्या पहिले मित्रांनो, आपण सर्वात पहिले बघा अशा प्रकारचं एक पेपरामध्ये कात्रण आलेले बघा, हे 6 तारखेचं आलेले बघा, जळगाव सिटीचं आलेले। त्याच्यामध्ये म्हणण्यात आलेले मित्रांनो, पोलीस भरतीचे मैदानी चाचणी फेब्रुवारीत सुरू होणार अशा प्रकारे म्हणण्यात आलं। त्याच्यामध्ये बघा काय म्हणण्यात आलं बघा, पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात फेब्रुवारी 2026 मध्ये अपेक्षित आहे। त्याकरिता प्रवेशपत्र वेळेवर प्रकाशित केले जातील। भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही बघा। तुम्हाला दिली नाही मित्रांनो बघा, 7 तारीख दिली होती, त्याच्यानंतर मग कोणती इथं मुदतवाढ दिल्यात आली नाही, ही गोष्ट त्याची बरोबर आहे पेपरामधली बघा। जसं की बघा, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत इथं 6 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली
आली आहे. 8 डिसेंबर नंतर अर्जाची छाननी होईल. म्हणजेच मित्रांनो आणि पात्र उमेदवारांना फेब्रुवारीपासून मैदानी चाचणी होईल असे सूत्रांनी सांगितले. म्हणजे मित्रांनो तुमची जे अर्ज आहे मित्रांनो ते छाननी आता सध्या सुरू आहे 8 तारखेपासून. 8 तारीख ते जोपर्यंत इथं तुमची मैदानी चाचणी सुरू नाही होत तोपर्यंत तुमचे अर्ज पूर्ण इथं अर्ज छाननी चालू आहे मित्रांनो. तुमचे अर्ज तुम्ही माहिती जी भरलेली ती बरोबर आहे की चुकीची आहे ते अर्ज छाननी होत आहे पूर्ण आणि ज्या दिवशी मित्रांनो ते अर्ज छाननी कंप्लीट होऊन जाईल त्यावेळेस तुमचं बघा पुढे बघा काय म्हटलेलं आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जाताना आवश्यक कागदपत्र सांगितले त्यांनी. तर अशा प्रकारे तुमची सध्या अर्जांची इथं छाननी चालू आहे. जोपर्यंत ही अर्जाची छाननी सर्व जिल्ह्यांची इथं कंप्लीट होऊन जाईल त्याच दिवशी तुम्हाला एक नोटीस येऊन जाईल की तुमचं मैदानी चाचणी कधीपासून आहे. तर बघा आता विचार करूया मित्रांनो आपण मैदानी चाचणी सुरू कधी होणार आहे. तर बघा मित्रांनो आता जे काही जिल्ह्यामध्ये खूप कमी फॉर्म आलेले तर त्या जिल्ह्यांची मित्रांनो मैदानी चाचणी इथं 15 जानेवारीपासून इथं स्टार्ट होण्याची खूप इथं दाट शक्यता आहे. 15 जानेवारीपासून इथं तुमची सुरुवात होणार आहे मित्रांनो मैदानी चाचणीची पोलीस भरती 2025ची. तर कोणत्या जिल्ह्याची होणार आहे मित्रांनो की ज्या जिल्ह्यामध्ये खूप कमी फॉर्म आलेले त्या जिल्ह्यांचे आणि बाकीचे जिल्हे जसं की ज्याच्या जास्त फॉर्म आलेले जसे की CP मुंबई झालं तर त्यांची मित्रांनो इथं मैदानी चाचणी इथं फेब्रुवारीच्या इथं पहिल्या वीकमध्ये किंवा मग फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये इथं मैदानी चाचणी इथं सुरू व्हायला तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो. बघा अशा प्रकारे ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि मित्रांनो ही कोणती फेक माहिती नाही. बघा डेट दिलेली इथं अशा प्रकारे बाकीचे युट्यूबवर पण तुम्ही बघू शकतात आणि बाकी तुम्ही याच्या वेबसाईटवर जाऊन पण हे परिपत्र तुम्ही बघू शकतात मित्रांनो. अशा प्रकारे ही माहिती होती. मी आशा करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल मित्रांनो. आवडली तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र.